आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी आहे। दारू पिऊन वाटेल ते करतो म्हणून एका माणसाची सुपारी देण्यात आली। गावातल्याच एकाला 20,000 रुपयांची सुपारी देण्यात आली। ठरल्याप्रमाणे या माणसाने कामही फत्ते केलं, ज्याचा खून केला त्याचा मृतदेह नाल्यात टाकून दिला। मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला आणि पोलीस जेव्हा या हत्येच्या मास्टरमाइंड पर्यंत पोहोचले तेव्हा पोलिसांना धक्काच बसला, कारण या माणसाला मारण्याची सुपारी दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर त्याच्या आईनंच दिली होती। पाहूयात। पोटच्या मुलानं केलेले गुन्हे, त्यातून संपलेली सहनशीलता, अस्वस्थतेचा जेव्हा कडेलोट होतो तेव्हा काय होतं त्याबद्दलचा वास्तव चित्रपटातला हा प्रसंग। आई बंदुकीचं ट्रिगर ओढते आणि तिच्या मुलाचा जीव घेते। असंच काहीसं छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलंय। आईनंच तिच्या स्वतःच्या पोटच्या मुलाला मारण्यासाठी 20,000ची सुपारी दिली आणि पोटच्या पोराला कायमचं संपवलं। छत्रपती संभाजीनगरमधल्या पैठण तालुक्यातल्या नारळा गावातली ही घटना। चंद्रकला हजारेनं तिचा मुलगा अमोल हजारेला मारायला 20,000ची सुपारी दिली। अमोल हजारेचं 18 वर्षांपूर्वी लग्न झालं। अमोल, त्याची बायको, 16 वर्षांची मुलगी, 9 वर्षांचा मुलगा आणि अमोलची आई असं हे कुटुंब होतं। अमोलला दारूचं व्यसन होतं। तो दारू पिऊन सतत त्रास द्यायचा। अमोलच्या त्रासाला कंटाळून त्याची बायको, मुलगा आणि मुलगी 7 महिन्यांपूर्वीच बायकोच्या माहेरी निघून गेले। त्यानंतरही अमोल प्रचंड दारू प्यायचा। दारू पिऊन तो आईला त्रास देऊ लागला। अमोल आईकडे चुकीच्या मागण्या करू लागला। अमोलचं हे वागणं त्याच्या आई चंद्रकला यांनी शेजारच्या महिलेला सांगितलं। असा मुलगा असेल तर त्याला मारून टाका असा सल्ला शेजारच्या महिलेनं दिला। त्यानंतर चंद्रकला हजारे यांनी किरण गायकवाडला स्वतःच्याच मुलाला मारण्याची सुपारी दिली। चंद्रकला यांनी किरणला 20,000ची सुपारी दिली। त्यातले 18,000 आगाऊ रक्कम म्हणून दिले। अमोलला मारण्यासाठी किरण गायकवाडनं विजय जाधवला सोबत घेतलं। किरण आणि विजयनं अमोलचा पाठलाग करून त्याला दारू पिण्याच्या बहाण्यानं संत एकनाथ उद्यानात नेलं। तिथेच दोरीनं गळा आवळून अमोलचा खून केला। ओळख पटू नये म्हणून त्याच्या तोंडावर चिखल टाकला। त्यानंतर अमोलचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला। घटनास्थळी 3 प्लास्टिकचे दारूच्या कप असल्यासारखे हे मिळाले होते, ग्लास। त्या ग्लासहून आमच्या लक्षात आलं की सदरची घटना ही घटनेच्या ठिकाणी 3 जण आहेत आणि यातील 2 जण आरोपी असू शकतात। या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केला। त्या दारूच्या बाटल्या घटनास्थळी आढळून आल्या होत्या। त्यानंतर आम्ही तपासामध्ये आम्हाला लक्षात आलं की सदर नारळा भागातला व्यक्ती असून या भागामध्ये आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि आमच्या असे पुरावा लक्षात आलं की 2 जण सदर मयतास घेऊन जात आहेत। त्यावरून आम्ही 2 आरोपींना अटक केली। पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला। या प्रकरणी किरण गायकवाड, विजय जाधवसह स्वतःच्या मुलाची सुपारी देणाऱ्या चंद्रकला हजारेला अटक करण्यात आली आहे। मयत जो आहे त्याच्या आईनेच मयताच्या सुपारी दिली होती आणि तिची सुपारी एका महिलेकरवी दिली होती। त्याच्यामुळे आम्ही त्या दोन्ही महिलांना, म्हणजे जो मयताची आई होती फिर्यादी बाई, या फिर्यादी बाईलाच आम्ही अटक केलेली आहे आणि तसा पुरावा आमच्याकडे मिळालेला आहे। यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुष असे 4 आरोपी अटक केले असून 4ही आरोपींनी याची खुनाची कबुली दिली आहे। एक आई स्वतःच्याच मुलाची सुपारी देऊन त्याला मारून टाकते। ही घटना अंगाचा थरकाप उडवणारी आहे। पोलिसांना ज्यावेळी या हत्येचा सूत्रधार सापडला तेव्हा पोलीसही चक्रावून गेले होते। दारूचं व्यसन, उद्ध्वस्त नाती आणि सहनशीलतेचा अंत झाल्यावर संतापलेली माणसं याची ही डोकं सुन्न करणारी गोष्ट आहे। मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर।